हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे पॅरालिसिस, त्यावरील उपाय. पॅरालिसिस होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, किंवा पॅरालिसिस झाल्यानंतर त्यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो. तर आज या व्हिडिओमध्ये आपण सगळं पाहणार आहोत. तर पॅरालिसिसचे वेगवेगळी कारणे आहेत. तर पहिल्यापासून आपण पाहूया. तर फर्स्ट कॉज म्हटलं तर हायपरटेन्शन. ज्या व्यक्तीचा बीपी वारंवार सतत जास्त वाढत असतो त्या व्यक्तीमध्ये ब्लड वेसल्स ब्रेक डाऊन होण्याचे चान्सेस असतात, मेनली इन द ब्रेन. असं जर झालं तर त्या व्यक्तीला पॅरालिसिस होऊ शकतो. दुसरं कॉज म्हटलं तर ब्रेन इंजुरी. ब्रेन इंजुरी कधी कधी होऊ शकते, तर ॲक्सिडेंटल केसेस असतील यामध्ये ब्रेन इंजुरीचे मोस्ट ऑफ दी चान्सेस असतात. पोलिओ हा सुद्धा एक कॉज आहे. तर सिम्पटम्स आपण पाहिले पॅरालिसिसचे. पॅरालिसिस झालंय हे आपण कशावरून ओळखायचं, तर त्या व्यक्तीमध्ये लॉस ऑफ मुवमेंट असते. मुवमेंट जी आहे ती पेशंटमध्ये पहिली जी मुवमेंट आहे तशी मुवमेंट म्हणजे हालचाल त्या व्यक्तीमध्ये होत नाही. मसल विकनेस असतं. मसलमध्ये असं प्रचंड टाईपचा थकवा आल्यासारखं पेशंटला होतं. सेन्सेशन कमी होतं, म्हणजे चिमटा घेतल्यावर पेशंट कसं लगेच रिॲक्ट करतं त्याप्रमाणे पेशंटचे सेन्सेशन जे आहे ही तुम्ही इमेज पाहू शकता. तर सेन्सेशन खूप कमी झालेलं असतं. मसल क्रॅम्प्स चालू होतात, म्हणजे पोटरीमध्ये दुखणं, अचानकच मसल्समध्ये पेन होणं, स्टिफनेस, मसल्स अशा कडक होऊन जातात. श्वास घेण्यामध्ये काही पेशंटला त्रास होऊ शकतो. पोट साफ होत नाही, लघवीसुद्धा व्यवस्थित होत नाही, म्हणजे पूर्णपणे समाधानी लघवी होतच नाही. त्याबरोबरच खूप सारा थकवा त्या पेशंटला येऊ शकतो. पेशंट खूप थकलेलं, प्रत्येक वेळी पेशंटला थकवा चाललेला असतो. त्याबरोबरच पेशंटवर इमोशनल इम्पॅक्टसुद्धा होऊन जातो. तर असे हे सिम्पटम्स जर आपल्या लक्षात आले तर 100% ओळखून जायचं की ह्या पेशंटला पॅरालिसिस होऊ शकतो किंवा झालेला आहे. तर आपण पॅरालिसिसवर होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय घेऊ शकतो, त्या अगोदर आपण पॅरालिसिससाठी काय करू शकतो. तर आपल्याला डाएट व्यवस्थित ठेवायचं आहे. त्याबरोबरच एक्सरसाइज छान करायची आहे, जेणेकरून आपल्याला ब्लड वेसल्स म्हणजे बीपी आणि शुगर हे आपल्या मागे लागणार नाही. ब्लड वेसल्स हायपर टेन्शनमुळे ब्रेकडाऊन होणार नाहीत. याला एकमेव उपाय म्हटलं तर आपल्याला व्यायाम करायचा आहे. जनरली आपण व्यायामामध्ये वॉकिंग करू शकतो, स्विमिंग करू शकतो, सायकलिंग करू शकतो. ह्या तिन्ही मधलं तुम्ही काहीही बट रेग्युलरली करायचं आहे, म्हणजे खूप छान शरीरावर आपल्या जे दुष्परिणाम झालेले असतात ते बिलकुल होत नाहीत. आता लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट. तर होमिओपॅथी मध्ये आपण सिम्पटम वाईज पेशंटला मेडिसिन्स देतो, म्हणजे रेपर्टायझेशन करूनच पेशंटला देतो. बट आज ज्या मी मेडिसिन तुम्हाला सांगणार आहे त्या थोड्याशा मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स आहेत. तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर अर्निका 200. हे आपल्याला सकाळी 2 थेंब उठल्या पेशंटला द्यायचे आहे. हायपरिकम 200 याचे 2 थेंब आपल्याला दुपारी पेशंटला न चुकता द्यायचे आहेत. जॅल्सेमियम 200 हे 2 थेंब इव्हिनिंगच्या दरम्यान पेशंटला द्यायचे आहे रेग्युलरली. आणि कॉक्युलस इंडिकस हे सुद्धा 200 पोटन्सी मध्येच आपल्याला नाईटला म्हणजे झोपताना 2 थेंब थोड्याशा पाण्यामध्ये पेशंटला द्यायचं आहे. जॅल्सेमियम मदर टिंचर सुद्धा आपण वापरू शकतो. तर मदर या मेडिसिन बरोबरच जॅल्सेमियम मदर टिंचर 20 थेंब थोड्याशा पाण्यामध्ये 3 वेळा आपण पेशंटला देऊ शकतो. आणि लास्ट मेडिसिन म्हटलं तर कालिफॉस 6X 6 गोळ्या 3 वेळा पेशंटला द्यायच्या आहेत. सकाळी 6, दुपारी 6 आणि संध्याकाळी 6. तर खूप छान, म्हणजे आफ्टर पॅरालिसिस सुद्धा आपण हे मेडिसिन पेशंटला देऊ शकतो. पेशंटला खूप छान रिझल्ट येऊ जातो. हळूहळू मसल स्ट्रेंथ वाढत जाते, मसल स्टिफनेस कमी होऊन जातो, सेन्सेशन वाढतं.
थकवा सुद्धा पेशंटचा कमी होतो आणि इमोशनली पेशंट स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते. खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. तर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील, म्हणजे वेगवेगळे आजार आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्हाला पाहायचे असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. त्याबरोबरच माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.